स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। विश्वास मल्टीपर्पज चैरिटेबल ट्रस्ट संचलित संस्कार पूर्व प्राथमिक विद्यालय, संस्कार प्राथमिक विद्यालय, संस्कार बालक पूर्व प्राथमिक विद्यालय
संयुक्त विद्यमाने आयोजित स्नेह संमेलनात मी श्रीमती सोनाली भगत, मी श्रीमती मीनाक्षी प्रधान आपले सहर्ष स्वागत करते. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आजच्या स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथींचे आगमन झालेलं आहे. उपस्थित सर्वांना मी विनंती करते की त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात मान्यवरांचे स्वागत करावे. धन्यवाद सर. मॅडम, सर्व लोकांच्या अंतःकरणाचा स्वामी आणि भारताचा भाग्यविधाता. सर्व लोकांच्या अंतःकरणाचा स्वामी आणि भारताचा भाग्यविधाता अशा राष्ट्रगीताची गाऊगाथा, अशा राष्ट्रगीताची गाऊगाथा. गाऊनी राष्ट्रगीता, गाऊनी राष्ट्रगीता. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर तसेच उपस्थित पालक, शिक्षक, विद्यार्थी यांना विनंती की त्यांनी सामूहिक राष्ट्रगीत गायनासाठी जागेवर उभं राहावं. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे. मंचावरील मान्यवर उपस्थित सर्वांना विनंती की त्यांनी आसनस्थ व्हावं. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. स्नेह संमेलन म्हणजे एक रम्य पहाट, गाण्यांनी गजबजलेली वादळवाट, सोनेरी क्षणांची एक आठवण, सुखदुःखाची गोड साठवण, प्रेमाच्या पात्रांची वाहती सरिता, अतूट शब्दाने गुंफलेली कविता, जाणीवेच्या पलीकडचे जगावेगळे गाव. यालाच तर आहे स्नेह संमेलन हे नाव. कलागुणांना वाव आहे, गुणवत्तेला वंदन आहे, संगीत आहे, नाट्य आहे, प्रतिभेला आमंत्रण आहे, निबंध, भाषण, कवितेमधून विचारांचं मंथन आहे. शाळेचं स्नेह संमेलन म्हणजे बालमनाचं स्पंदन आहे, बालमनाचं स्पंदन आहे. स्नेह संमेलन म्हणजे कलाविष्कार. स्नेह संमेलन म्हणजे सुप्त गुणांचं दर्शन, निर्मळ आनंद देणारा सोहळा. शाळेच्या मुलांना स्नेह संमेलनाची एक वेगळीच ओढ आणि आवड असते. म्हणून शाळेमध्ये मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी स्नेह संमेलनाचं आयोजन केलं जातं. हा जल्लोष बाल कलाकारांचा, हा जल्लोष चिमुकल्यांचा, पृथ्वीच्या गाभाऱ्यातून ब्रह्मांडाच्या अथांगतेकडे जाणारा हा सोहळा, जिद्दीनं संकटावर मात करणाऱ्या बालकांचा हा सोहळा, नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या बालचमूंचा हा सोहळा, आकाशाला गवसणी घालणाऱ्या बालकलाकारांचा हा सोहळा,
उगवतो जसा पहाटेचा दिनकर, उगवतो जसा पहाटेचा दिनकर, नव चैतन्य देऊनी फुलवितो चराचर. तसेच आजच्या शुभ कार्याचे चैतन्य फुलावे, होऊनी सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन. संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्यात चंद्राची. सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने सुरुवात कार्यक्रमाची, हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची. अशा या प्रसंगी मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करावे. कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवी सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती. निःशेष जाड्या पहा, शुक्लां ब्रह्म विचार सार परमां, आद्यां जगत् व्यापिनी, वीणा पुस्तक धारिणीं अभयदां, जाड्यान्धकारा पहा, हस्ते स्फाटिक मालिकां विदधति, पद्मासने संस्थितां, वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं. बुद्धिप्रदां शारदां, या कुन्देन्दु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवी सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती. निःशेष जाड्या पहा, शुक्लां ब्रह्म विचार सार परमां, आद्यां जगत् व्यापिनी, वीणा पुस्तक धारिणीं. सर्व मान्यवरांचे आभास. मी सर्वांना विनंती करते पवित्र अशा परंपरेने कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. मनोभावे झाले सरस्वती पूजन, मनोभावे झाले सरस्वती पूजन, प्रसन्न भावनेने केले दीप प्रज्वलन, उत्साहाने झाले कार्यक्रमाचे उद्घाटन. उपस्थित अतिथींना वाहूया स्वागत सुमन, स्वागत सुमन. मान्यवरांचे करूया स्वागत, फुले उधळू आनंदाची. मान्यवरांचे करूया स्वागत, फुले उधळू आनंदाची. आपण आलात मान देऊन, पर्वणी आहे सुखसौख्याची, पर्वणी आहे सुखसौख्याची. गाऊया गीत स्वागताचे मंगल तोरण हे शब्दांचे, गाऊया गीत स्वागताचे मंगल तोरण हे शब्दांचे. मान्यवरांच्या उपस्थितीने भारावलेल्या अंतःकरणाने ऐकूया चिमुकल्यांच्या मनातील स्वागताच्या भावना, अर्थातच स्वागत गीतातून.
स्वागत गीतासाठी मी मंचावर आमंत्रित करते तनिष्का वनारसे आणि तिच्या टीमला. तपस्वी कोणी साधक नम्र कलेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कोणी साधक शिल्पकार हो सारे कल्पक शिल्पकार हो सारे कल्पक जीवन या समरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा. धन्यवाद. धन्यवाद तनिष्का आणि तिची टीम. आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला कौतुकाचा हा किनारा पावलांनी धन्य झाला मान्यवरांच्या आगमनाने सोहळा हा धन्य झाला सोहळा हा धन्य झाला. मित्र आणि मैत्रिणींनो, माणसाची वेळ ही मोठी मौल्यवान असते. या सोहळ्यासाठी आपल्याला त्यांचा मौल्यवान वेळ देणारे आणि विद्यार्थ्यांना नेहमीच प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारे मान्यवर आज आपल्यात उपस्थित आहेत. आपण प्रचंड टाळ्यांच्या गजराने त्यांची ही उपस्थिती अविस्मरणीय बनवूया. मंच आतुरला आज तेजस्वी व्यक्तिमत्व पाहण्यासाठी मंच आसूसला आज कर्तृत्वाच्या स्पर्शासाठी मंच सजला आज मनोभावे स्वागतासाठी मंच नटला आज आदर भावे सन्मानासाठी आदर भावे सन्मानासाठी. आजच्या कार्यक्रमातील प्रमुख अतिथी माननीय श्री RD जयस्वाल सर CA छत्रपती संभाजीनगर. ऋषिकेश जयस्वाल सर 2004 पासून चार्टर्ड अकाउंटंट या पदावर कार्यरत आहेत. त्यांना जवळपास 21 वर्षापासून ऑडिट फील्ड इन्कम टॅक्स GST टॅक्सेशन आणि ऑडिटिंगमध्ये कामाचा एक्सपिरियन्स आहे. त्याचबरोबर त्यांनी अकाउंट्स फायनान्स आणि टॅक्सेशन फॉर स्टुडंट ऑफ CA कोर्समध्ये टीचिंग सुद्धा केलेले आहे.
मी आपल्या शाळेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री जगदीशजी देसले सर यांना विनंती करते की त्यांनी RD जयस्वाल सरांचे स्वागत श्रीफळ, शाल, रोप व सन्मान चिन्ह देऊन करावे. धन्यवाद सर. कस्तुरी मृग दूरवर असतो, पण त्याने सारे रान आपल्या कस्तुरीच्या सुगंधाने दरवळून टाकलेले असते. अशीच काही माणसं असतात जी आपल्या व्यक्तिमत्वानं अवघं जग सुगंधी करतात. असेच आपले कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व सिद्ध केलेले अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले संस्कार ग्रुप ऑफ एज्युकेशनचे अध्यक्ष माननीय श्री जगदीशजी देसले सर यांचे स्वागत संस्कार प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री सतीशजी तायडे सर यांनी गुलाब पुष्प देऊन करावे अशी मी त्यांना विनंती करते. माननीय सौ लीनाजी देसले मॅडम सचिव संस्कार ग्रुप ऑफ एज्युकेशन यांचे स्वागत संस्कार माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माननीय श्रीमती वाघ मॅडम यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. माननीय श्री सुनीलजी निकम सर सहसचिव संस्कार ग्रुप ऑफ एज्युकेशन यांचे स्वागत संस्कार पूर्व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक माननीय श्री पठाण सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. आदरणीय श्रीमती निकम मॅडम यांचे स्वागत संस्कार बालक मंदिर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती तळेले मॅडम यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. कुमारी सायलीजी देसले मॅडम युवा सदस्या संस्कार ग्रुप ऑफ एज्युकेशन यांचे स्वागत संस्कार प्राथमिक विद्यालयाच्या सहमुख्याध्यापिका माननीय श्रीमती जोशी मॅडम यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. तसेच केतकीजी देसले दीदी संस्थेचे इतर पदाधिकारी मुख्याध्यापक सहमुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक आवडता पालक वर्ग विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे स्वागत मी शब्दसुमनांनी करते. धन्यवाद. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देत असतो. उत्तम कर्म करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. असे सूर्याचे तेज असलेले सदैव उत्तम कार्य करून आपल्यासाठी आदर्श निर्माण करणारे आपले मान्यवर आहेत. आज आपले भाग्य म्हणून आपल्याला हे मान्यवर लाभले आहेत. देखणी ती पावलेजी ध्यासपंथी चालती, देखणी ती पावलेजी ध्यासपंथी चालती, युगे युगे संसार सारा गाईल त्यांची आरती, गाईल त्यांची आरती. ज्ञानार्जनाची आस ठेवून यशाची शिखरे पादाक्रांत करणाऱ्या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्याचा आता आपण गौरव करणार आहोत. शाळेतर्फे वर्षभर विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. तसेच शाळेकडून अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्तरावर अनेक क्रीडा स्पर्धांमध्ये देखील उल्लेखनीय कार्य केले होते.
आज स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करणार आहोत. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करावा. सर्वप्रथम संस्कार पूर्व प्राथमिक विद्यालय शैक्षणिक वर्ष 2023-24 शालांत परीक्षा गुणवंत विद्यार्थी वर्ग प्ले ग्रुप. सर्वप्रथम क्रमांक मिळवलेला आहे कुमारी म्हस्के रितिका बाबासाहेब हिने 96.89% घेऊन. खूप खूप अभिनंदन रितिका. द्वितीय क्रमांक कुमारी तुपे दिव्या राजू 95.11%. यानंतर तृतीय क्रमांक मिळवलेला आहे कुमारी गुंजाळ पल्लवी खंडू 93.33%. खूप खूप अभिनंदन पल्लवी. यानंतर वर्ग शिशु वर्गातून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे कुमारी पाटील रुही हर्षल हिने 96.44% घेऊन. द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे चिरंजीव राठोड वेदांत सुनील 95.11%. तृतीय क्रमांक मिळवलेला आहे कुमारी शिंदे अनुश्री शिवाजी 90.56%. आपल्या प्रशालेत विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून वेगवेगळ्या स्पर्धांचं कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. जो विद्यार्थी व विद्यार्थिनी गुणवत्तेबरोबरच इतर गोष्टीतही अग्रेसर ठरते त्यांची अष्टपैलू विद्यार्थी म्हणून निवड करतो. शैक्षणिक वर्ष 2024-25 बाल वर्गातील अष्टपैलू विद्यार्थी आहे चिरंजीव वाघ हिम्मत कारभारी आणि विद्यार्थिनी आहे कुमारी पाटील रुही हर्षल. वाघ हिम्मत कारभारी शैक्षणिक वर्ष 2024-25 अष्टपैलू विद्यार्थी म्हणून याची निवड झालेली आहे. यानंतर पाटील रुही हर्षल दुसरी अष्टपैलू विद्यार्थिनी. यानंतर आपण संस्कार बालक पूर्व प्राथमिक विभागाकडे वळूया. वर्ग प्ले ग्रुप प्रथम क्रमांक मिळवलेला आहे चिरंजीव महाजन विदांश निखिल 90% घेऊन. विदांश महाजन. यानंतर द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे घुगे ईश्वरी योगेश 87.67% घेऊन. यानंतर तृतीय क्रमांक मिळवलेला आहे कुमारी सोनवणे रितिका पंकज हिने 85% घेऊन. कुमारी सोनवणे रितिका पंकज. यानंतर आपण वळूया शिशु वर्गाकडे. शिशु वर्गातून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे कुमारी फुके सानवी रामू हिने 95.56% घेऊन. फुके सानवी. द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे चिरंजीव जाधव अद्विक आकाश 95% मिळून. चिरंजीव जाधव अद्विक आकाश. तृतीय क्रमांक मिळवलेला आहे कुमारी खैरनार प्राणवी दिनेश 94.22%.
खैरनार प्राणवी दिनेश. यावर्षीचे संस्कार बालक पूर्व प्राथमिक विद्यालयाचे अष्टपैलू विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत कुमारी थोरात त्रिशा अमोल आणि विद्यार्थी आहे चिरंजीव नरवडे हर्षदीप अरुण. यानंतर वळूया संस्कार प्राथमिक विद्यालय शैक्षणिक वर्ष 2023-24 शालांत परीक्षा गुणवंत विद्यार्थी इयत्ता 4थी. सर्वप्रथम क्रमांक मिळवलेला आहे चिरंजीव ताडे हितेश रजनीकांत याने 93.19% घेऊन. द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे कुमारी टोक्षा काव्या भगवान 92.50%. तृतीय क्रमांक मिळवलेला आहे चिरंजीव गुट्टे राज जीवन 91.94% घेऊन. वळूया वर्ग 5वी कडे. प्रथम क्रमांक मिळवलेला आहे कुमारी वाटुळे तेजल राजेश 90.75%. द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे कुमारी जाधव संस्कृती संजय 90.04% घेऊन. तृतीय क्रमांक मिळवलेला आहे कुमारी लोखंडे देवयानी समाधान 89.07%. वर्ग 6वी. सर्वप्रथम क्रमांक मिळवलेला आहे चिरंजीव राठोड सार्थक सुभाष 93.05%. द्वितीय क्रमांकावर 2 विद्यार्थी आहेत. सर्वप्रथम कुमारी खेडकर श्रद्धा ज्ञानेश्वर 90.70%. द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे चिरंजीव गाडे युवराज अशोक 90.70%. तृतीय क्रमांक मिळवलेला आहे कुमारी जाधव आराध्या रवींद्र 90.40%. यानंतर वळूया इयत्ता 7वी. प्रथम क्रमांक मिळवलेला आहे चिरंजीव मस्के पार्थ दोंडीराम 92.32%. द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे चिरंजीव कबाडे काव्य कैलास 89.65%. तृतीय क्रमांक मिळवलेला आहे जोशी सायली सुनील 88.82%. यानंतर संस्कार प्राथमिक विद्यालयातील शैक्षणिक वर्ष 2024-25 अष्टपैलू विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत चिरंजीव कबाडे काव्य कैलास. आणि अष्टपैलू विद्यार्थिनी आहे कुमारी अवताडे अदिती काकासाहेब.
शाळेतील विद्यार्थ्यांनी क्रीडा आणि कलेच्या क्षेत्रातही विशेष प्रावीण्य मिळवलेले आहे, त्यांचा गुणगौरव देखील आपण इथे करत आहोत। इयत्ता 8वीचा विद्यार्थी चिरंजीव चव्हाण वेदांत प्रेमनाथ याने राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत ब्रॉन्झ मेडल पटकावले आहे। संस्थेतर्फे वेदांतचे खूप खूप अभिनंदन व त्याचा विशेष गुणगौरव संस्था या यशाबद्दल करणार आहे। खूप खूप अभिनंदन वेदांत। विभागीय 36व्या ललित कला महोत्सवात इयत्ता 8वीची विद्यार्थिनी अपूर्वा अरुण माळकर हिने वैयक्तिक नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेला आहे। ही आपल्या संस्थेसाठी व प्रशालेसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे। संस्थेतर्फे अपूर्वाचा विशेष गुणगौरव करण्यात येत आहे। यानंतरच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाची सूत्र मी लांडगे सर यांच्याकडे सोपवते। धन्यवाद। संस्कार माध्यमिक विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांनी करावा अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो। माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2024 मध्ये 100% प्रशालेचा निकाल लागलेला आहे आणि सलग 11व्या वेळेस 100% निकाल लावून एक इतिहास माध्यमिक विद्यालयाने रचला असं मला या प्रसंगी सांगावंसं वाटतं। या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे चिरंजीव देशमुख सोमेश अशोकराव या विद्यार्थ्याने 97% गुण घेऊन हा विद्यार्थी प्रशालेतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे। संस्थेकडून या विद्यार्थ्याला प्रमाणपत्र आणि ट्रॉफी या ठिकाणी दिली जाते आहे। त्याचबरोबर संस्कार माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती वाघ मॅडम यांच्याकडून स्वर्गवासी श्री यशवंतराव वाघ स्मृती पुरस्कार देखील या ठिकाणी त्याला मान्यवरांच्या हस्ते दिला जातो आहे। पुरस्काराचं स्वरूप आहे ट्रॉफी आणि पुस्तक। याचबरोबर श्री महेंद्रजी ढाके यांच्याकडून 500 रुपयाची रोख रक्कम या विद्यार्थ्याला मान्यवरांकडून दिली जाते आहे। त्याचबरोबर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये गणित या विषयात 100 पैकी 99 गुण मिळवून हा विद्यार्थी प्रथम आल्याबद्दल श्रीमती वाघ मॅडम यांच्याकडून स्वर्गवासी श्री बलभीमराव काळे स्मृती पुरस्कार याला दिला जातो आहे। पुरस्काराचं स्वरूप 1000 रुपये आणि ट्रॉफी। टाळ्यांच्या गजरामध्ये या विद्यार्थ्याचं अभिनंदन आपण करूया। 10वी बोर्ड परीक्षेमध्ये संयुक्तपणे पहिला क्रमांक मिळवलेला आहे नाईक नवरे सौरव प्रभाकर या विद्यार्थ्याने 97% गुण घेऊन हा विद्यार्थी उत्तीर्ण झालेला आहे। संस्थेकडून प्रमाणपत्र व ट्रॉफी या विद्यार्थ्याला दिली जाते आहे। त्याचबरोबर श्रीमती वाघ मॅडम यांच्याकडून स्वर्गवासी श्री यशवंतराव वाघ स्मृती पुरस्कार। पुरस्काराचं स्वरूप आहे पुस्तक व ट्रॉफी। त्याचबरोबर महेंद्रजी ढाके सर यांच्याकडून 500 रुपयांचं रोख पारितोषिक या विद्यार्थ्याला दिलं जातं आहे। टाळ्यांच्या गजरामध्ये या गुणवंत विद्यार्थ्याचं आपण अभिनंदन आणि कौतुक करूया। द्वितीय क्रमांक मार्च 2000 मध्ये झालेल्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे चिरंजीव कोरडे ओंकार विजय या विद्यार्थ्याने 96.80% गुण या विद्यार्थ्याला मिळालेले आहे। संस्थेकडून प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन त्याचा सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते केला जातोय। याचबरोबर महेंद्रजी ढाके सर यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक या विद्यार्थ्याला दिलं जातंय। त्याचबरोबर विज्ञान विषयामध्ये 100 पैकी 99 गुण मिळवल्याबद्दल श्रीमती वाघ मॅडम यांच्याकडून स्वर्गवासी सौ द्रौपदी काळे स्मृती पुरस्कार देऊन या विद्यार्थ्याचं कौतुक मान्यवरांनी केलेलं आहे। बोर्ड परीक्षेमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे कुमारी धोत्रे आदिती रामनाथ या विद्यार्थिनीने। यानंतर मॅथ्स अर्थात गणित हा विषय सर्वांना अवघड वाटतो, परंतु तो सोपा करून त्याच्यामध्ये 99 गुण घेऊन प्रशालेतून प्रथम येण्याचा मान आणखीन काही विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेला आहे। त्याच्यामध्ये चिरंजीव वाणी रोहित यतीन या विद्यार्थ्याला गणित या विषयामध्ये 99 गुण मिळाल्याबद्दल श्रीमती वाघ मॅडम यांच्याकडून स्वर्गवासी श्री बलभीमराव काळे स्मृती पुरस्कार जाहीर केला जातोय। पुरस्काराचं स्वरूप आहे ट्रॉफी पुस्तक आणि रोख 1000 रुपये रक्कम। या विद्यार्थ्याचं टाळ्या वाजवून आपण कौतुक करूया। गणित विषयामध्ये 99 गुण मिळवून प्रथम क्रमांक येण्याचा मान मिळवणारा दुसरा विद्यार्थी आहे दहीहंडे कार्तिक।
दहीहंडे कार्तिक प्रभू याही विद्यार्थ्याला वाघ मॅडम यांच्याकडनं स्वर्गवासी श्री बलभीमराव काळे स्मृती पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ट्रॉफी, पुस्तक आणि रोख 1000 रुपये रक्कम असं या बक्षिसाचं स्वरूप आहे. कार्तिक दहीहंडे यांनी लवकर व्यासपीठावर यावं ही विनंती. मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कार्तिकचा या ठिकाणी सत्कार करावा. असं म्हटलं जातं कि मुश्किलों से भाग जाना आसान होता है, जिंदगी की हर एक घड़ी जिंदगी का एक नया इम्तिहान होता है, डरने वालों को कुछ नहीं मिलता जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में सारा जहां होता है, लड़ने वालों के कदमों में सारा जहां होता है. याचबरोबर बोर्ड परीक्षेमध्ये गणित विषयात 99 गुण मिळवून प्रथम येणारी विद्यार्थिनी आहे कुमारी धसाळ मेघा कैलास. हिला श्रीमती वाघ मॅडम यांच्याकडनं स्वर्गवासी श्री बलभीमराव काळे स्मृती पुरस्कार दिला जातोय. पुरस्काराचं स्वरूप आहे ट्रॉफी, पुस्तक आणि 1000 रुपये रोख रक्कम या ठिकाणी दिली जाते. मान्यवरांनी हा पुरस्कार तिला द्यावा अशी विनंती आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरामध्ये या विद्यार्थिनीचं अभिनंदन करावं. काही पुरस्कार खरंच खूप वेगळे असतात. असं म्हटलं जातं कि जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकी है, अभी तो नापी है मुठ भर जमीन, पूरा आसमान अभी बाकी है, पूरा आसमान अभी बाकी है. छत्रपती संभाजीनगरची शान आणि संस्कार ग्रुप ऑफ एज्युकेशनचा अभिमान असणारी पुढली इयत्ता 10वीची विद्यार्थिनी कुमारी जगधने भक्ती ज्ञानेश्वर या विद्यार्थिनीने डिसेंबर 2024 मध्ये दिल्ली या ठिकाणी झालेल्या 67व्या नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिप कॉम्पिटिशनमध्ये एअर पिस्टल शूटिंगमध्ये नॅशनल प्लेयर म्हणून मानांकन प्राप्त केलेलं आहे. मी मान्यवरांना अशी विनंती करतो की त्यांनी विशेष गौरव पुरस्काराने तिला सन्मानित करावं. वाघ मॅडम यांच्याकडनं हा पुरस्कार दिला गेलेला आहे. ट्रॉफी आणि पुस्तक असं या पुरस्काराचं स्वरूप. पुढील सूत्रे मी मॅडमकडे सोपवतो. 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये प्रशालेमधून तृतीय क्रमांक पटकावणारी कुमारी आदिती धोत्रे रामनाथ हिचा सत्कार मान्यवरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र संस्थेकडनं त्यात दिलं जात आहे आणि उपस्थितांना विनंती आहे की टाळ्यांच्या गजरामध्ये या गुणवंत विद्यार्थिनीचं आपण अभिनंदन करूया. अशा प्रकारे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आसनस्थ व्हावे. मिळवलेत यश बक्षिसास पात्र, कौतुक होई पहा तुमचे सर्वत्र. हे बक्षीस आहे तुमच्या गुणवत्तेचे, मेहनत आणि जिद्द तुमच्यातील हुशारीचे. बक्षीस मिळवलेत शाळेचा मान वाढला, आपल्या कलागुणांनी शाळेचा परिसर बहरला, आपल्या कलागुणांनी शाळेचा परिसर बहरला. सातत्यानं प्रयत्न करणे आणि आपल्या प्रकृतीला स्वभावाला योग्य ती पद्धत निवडणे महत्त्वाचे असते. या दृष्टीने गुरूंचे मार्गदर्शन आवश्यक ठरते. म्हणून आजचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यक्रमाचे नेतृत्व म्हणजेच कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री जगदीशजी देसले सर यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं अशी मी विनंती करते. नमस्कार सगळ्यांना. आजच्या या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी उपस्थित मान्य श्री RD जयस्वाल साहेब, संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व पालक वर्ग, पुनश्च एकदा मी सर्व पालकांचं संस्थेच्या वतीने देखील पुनश्च एकदा स्वागत करतो. आत्ताच आपण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पाहिलात आणि अतिशय गुणवंत विद्यार्थी आपल्या संस्कार ग्रुपचे नॅशनल लेव्हलपर्यंत, जिल्हा लेव्हलपर्यंत गेलेले आहेत. याचा संस्कार ग्रुपला खूप मोठा अभिमान आहे. परंतु मला खंत वाटली की आपण जास्त टाळ्यांमध्ये कंजूशी केलेली मला दिसून आली. तर मला वाटतं पुन्हा एकदा जोरदार टाळ्या या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी झाल्या पाहिजेत. असा आवाज झाला असता तर अजून छान वाटलं असतं प्रत्येक पारितोषिकाला.
परंतु ठीक आहे, काही हरकत नाही. कसं वाटतंय नवीन ठिकाण सगळ्यांना? छान वाटतंय हो की नाही? आपण नेहमी बंदिस्त नाट्यगृहामध्ये आपलं वार्षिक स्नेहसंमेलन घेत होतो, परंतु यावेळेस आपण एक नवीन प्रयोग करून पाहत आहोत की ओपन लॉनमध्ये आपण बऱ्याच वर्षानंतर आपण आपलं वार्षिक स्नेहसंमेलन घेत आहोत. आपल्या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर श्री जयस्वाल साहेब हे सुद्धा खूप छान मार्गदर्शन करत असतात, परंतु सरांनी विनंती केली की आपण सर्वजण ज्या चिमुकल्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी येथे उपस्थित आहात, तर मला वाटतं त्यांचं ते म्हटलं की मला भाषण नको करायला, आपणच धन्यवाद सगळ्यांचे व्यक्त करावेत. तर मी त्यांचं सरांचं धन्यवाद व्यक्त करेल त्यासाठी, कारण आपल्याला सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे आपल्या विद्यार्थ्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी. परंतु तुम्ही सर्वजण इथे मोठ्या संख्येने उपस्थित झालात याबद्दलही मला तुमचं धन्यवाद व्यक्त करायचे आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे व आशीर्वादामुळे म्हणता येईल की आपला संस्कार ग्रुप यावर्षी जवळपास 4000 विद्यार्थ्यांचा संस्कार ग्रुप झालेला आहे. याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करेल, कारण तुमच्या सहकार्याशिवाय एवढी मोठी मजल आपण मारू शकत नव्हतो. संस्कार ग्रुप सुरुवातीपासूनच संस्कार, शिस्त आणि गुणवत्ता या 3 सूत्रांवर मार्गक्रम करीत आहे. त्याचंच ते द्योतक आहे की गेल्या 11 वर्षापासून आपला सेमी माध्यमाचा SSC बोर्डाचा 100% रिझल्ट आहे. तसेच इंग्लिश मिडियमचा सुद्धा 6 वर्षापासून 100% रिझल्ट आहे. या व्यतिरिक्तसुद्धा आपले अनेक विद्यार्थी अनेक क्षेत्रांमध्ये यश मिळवत असतात. आपलं सांस्कृतिक क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, या सर्वचमध्ये आपले विद्यार्थी आपला ठसा उमटवत आहेत. मागील 3 वर्षापासून कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये यश संपादन करण्यासाठी आपण मेंटल ॲबिलिटी हा विषय सुरू केला, जो कोणत्याच शाळेमध्ये शिकवला जात नाही. त्यासोबतच मागील शैक्षणिक वर्षापासून आपण इयत्ता पहिलीपासून प्री स्कॉलरशिपसुद्धा आपल्या शाळेमध्ये सुरू केलेला आहे. सर्वांना कल्पना असेलच. त्यासाठी मात्र सर्व पालकांचं सहकार्य आणि तेवढं सकारात्मक प्रतिसाद आम्हाला अपेक्षित आहे, कारण बऱ्याच पालकांना असं वाटतं की फक्त गुणवंत विद्यार्थी शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा शालेय परीक्षांमध्ये मार्क्स मिळवले म्हणजे ते यशस्वी होतील. परंतु आजचं जे युग आहे ते अतिशय स्पर्धात्मक युग आहे आणि स्पर्धेत आपल्याला टिकायचं असेल तर आपल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये यश संपादन करणं गरजेचं आहे. म्हणून आपण इयत्ता पहिलीपासून मेंटल ॲबिलिटी विषय असेल, इयत्ता पहिलीपासून प्री स्कॉलरशिप असेल, 5वीपासून फाउंडेशन असेल, हे असे नवीन नवीन प्रोजेक्ट आपल्या शाळेमध्ये सुरू करत असतो. तशाच पद्धतीने पुढील शैक्षणिक वर्षापासून आपण स्टेम एज्युकेशन हा एक तांत्रिक मुद्दा जो आहे किंवा तांत्रिक अभ्यासक्रम जो आहे तो सुद्धा सुरू करण्याचा आपला मानस आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना रोबोटिक्स असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, हे अनेक विषय जे तांत्रिक क्षेत्रामध्ये आजच्या मुलांच्या आवडीचे आहेत ते आपण मुलांना शिकवणार आहोत. फाउंडेशनमध्ये आपण CBSE आणि IC बोर्डाचे पुस्तकं तसंच हार्ड लेवलचा सिलेबस आपण फाउंडेशनमध्ये घेणार आहोत आणि या दोन्ही प्रोजेक्टची माहिती आपल्याला लवकरच दिली जाईल. तसेच मला आपल्याला सांगायला आनंद वाटेल की आपल्या संस्कार ग्रुपची अजून एक नवीन मुहूर्तवेळ आपण येणाऱ्या जून 2025 पासून आपल्या परिसरामध्येच रोवणार आहोत. त्याचं एक समोरचं बोर्ड तुम्ही जर पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की एक नवीन ब्रँच आपण एक संस्कार इनोव्हेटिव्ह अकॅडमी म्हणून आपण लक्ष्मी पार्क, हर्सुल पिसादेवी रोड येथे सुरू करीत आहोत. त्याच्यामध्ये प्ले ग्रुप ते 10th या वर्गांपर्यंतचं पूर्ण CBSE पॅटर्न, तसेच स्टेट बोर्ड आणि त्याच्यासोबतच प्रशस्त इमारत आहे, सुसज्ज ग्राउंड आहे, तशाच पद्धतीच्या शालेय पूर्ण भौतिक सुविधा त्याच्यामध्ये उपलब्ध असतील आणि अतिशय चांगल्या प्रकारचं व्हर्जन नवीन संस्कार ग्रुपचं तुम्हाला तिथे या संस्कार इनोव्हेटिव्ह अकॅडमीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला जेव्हाही वेळ असेल तर तेव्हा मला वाटतं आपण तिथे भेट द्यावी. अनेक भौतिक सुविधा, अनेक नवीन नवीन उपक्रम तिथे आपण सुरू करणार आहोत आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रतिसादाने आणि सहकार्याने हे आपलं नवीन युनिटसुद्धा एक नवीन मुहूर्तवेळ किंवा एक नवीन गरुड झेप आपल्या संस्कार ग्रुपच्या मानात एक तुरा होण्याचं काम करेल असं मला विश्वास आहे. म्हणजे 15 मार्चपासून आपण या नवीन युनिटचे प्रवेशसुद्धा सुरू करत आहोत. तर मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि प्रतिसादाने आपण हे नवीन युनिटसुद्धा चांगल्या पद्धतीने मेंटेन करूयात. असो, आपण सर्वजण येथे आजचा कार्यक्रम पाहण्यासाठी खूप मोठ्या संख्येने उपस्थित झालात
त्याबद्दल संस्थेकडून पुनश्च आपले एकदा धन्यवाद व्यक्त करेल. फक्त एकच विनंती असेल की शेवटपर्यंत आपण आपल्या पाल्यांचा किंवा आपण इतर पालकांच्या मुलांचाही कार्यक्रम त्याचा आस्वाद घेतला गेला पाहिजे. बरेच पालक आपल्या मुलांचा कार्यक्रम संपल्यानंतर निघून जातात आणि शेवटपर्यंत जो मुलांनी अतिशय सुंदर कार्यक्रम मॅनेज केलेला आहे किंवा ते सादर करणार आहेत, तर मला वाटतं तुम्ही सगळ्यांची उपस्थिती जर त्यांना शेवटपर्यंत मिळाली तर हा कार्यक्रम अधिक रंगतदार होईल. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. थँक्यू. धन्यवाद सर. बोलकं करण्यास हवं असतं संभाषण, आधारासाठी हवं असतं आश्वासन आणि जीवनाला योग्य दिशा मिळवण्यासाठी आवश्यक आहे सरांचे मार्गदर्शन. खरोखरच सर, आपल्या मार्गदर्शनाची आम्हाला नेहमीच आवश्यकता असते. खूप खूप धन्यवाद. काही नाती नावापुरती असतात आणि काही नात्यांना नावच नसतं. आपल्या माणसांचे आभार मानायचे नसतात, कारण हृदयातच त्यांचं एक गाव असतं. आजच्या कार्यक्रमातील मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली, म्हणून त्यांच्या कृत्याची जाणीव असणं महत्त्वाचं आहे. काही माणसाचे आभार शब्दातून नाही व्यक्त करतायत. काही माणसाच्या भावनांना शब्दसुमनांनी सुगंधितही करता येत नाही, कारण ती असतातच मुळी सुवासिक चंदनाप्रमाणे. तरी देखील हा छोटासा आभाराचा लेखन प्रपंच. म्हणून आभार प्रदर्शनासाठी मी मंचावर आमंत्रित करते श्रीमती प्रधान मॅडम यांना. धन्यवाद मॅडम. श्रोतेगण हो, आता आपल्याला समजले असेलच आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात आलेलो आहोत. अर्थातच हा अंतिम टप्पा म्हणजेच औपचारिक आभार प्रदर्शनाचा. ऋणी आहोत आम्ही आपले देतो शब्द सुमनांचा उपहार. आपला मौल्यवान वेळ दिला आम्हासाठी आज मानतो आपले मनापासून आभार. आजच्या कार्यक्रमास लाभलेले आजचे प्रमुख अतिथी माननीय श्री ऋषिकेशजी जयस्वाल सर, CA, चार्टर्ड अकाउंटंट, छत्रपती संभाजीनगर यांनी आपल्या आजच्या सोहळ्यास येऊन आम्हा सुपकृत केले, याबद्दल मी आपले खूप खूप आभार मानते. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, विश्वास मल्टीपर्पज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष, आमचे दीपस्तंभ माननीय श्री जगदीशजी देसले सर यांनीही आपला अमूल्य वेळ आजच्या कार्यक्रमास दिलास, आम्हास मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करते. सदैव राहू द्या आशीर्वादाची थाप आमच्या पाठी. काळजा पल्ल्याचे 2 शब्द फक्त तुमच्या आभारासाठी. अखंड राहील शिरावर आपल्या उपकाराचे भार. शब्दातून व्यक्त करते आपले मनपूर्वक आभार. तसेच संस्कार ग्रुप ऑफ एज्युकेशनल ट्रस्टच्या सचिव व आमच्या प्रमुख मार्गदर्शिका माननीय श्रीमती लीनाजी देसले मॅडम, संस्थेचे सहसचिव माननीय श्री सुनीलजी निकम सर, माननीय श्रीमती निकम मॅडम, संस्थेच्या युवा सदस्या माननीय कुमारी सायली दिदी, कुमारी केतकी दिदी, तसेच संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व विभागांचे माननीय मुख्याध्यापक, माननीय सहमुख्याध्यापक, माननीय पर्यवेक्षक, शैक्षणिक सल्लागार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी व इथे इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेला आमचा हा सन्माननीय पालकवर्ग, आपणा सर्वांचे मी संस्थेच्या वतीने, प्रशालेच्या वतीने शतशः आभार व्यक्त करते. संयोजकांनी मला जी आभार प्रदर्शनाची जबाबदारी दिली त्याबद्दल मी त्यांचे हे आभार मानते व पुढील सूत्रे श्रीमती सोनाली भगत मॅडम यांच्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. काही क्षणातच आपल्या सांस्कृतिक स्नेहसंमेलनाला सुरुवात होणार आहे. सर्व मंचावरील मान्यवरांना या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी नियोजित स्थानावर विराजमान होण्याची विनंती मी करते, जेणेकरून त्यांचा आनंद द्विगुणित होईल. दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये प्रशालेमधून तृतीय क्रमांक पटकावणारी कुमारी आदिती धोत्रे रामनाथ हिचा सत्कार मान्यवरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र संस्थेकडनं त्यात दिलं जात आहे आणि उपस्थितांना विनंती आहे की टाळ्यांच्या गजरामध्ये गुणवंत विद्यार्थिनीचं आपण अभिनंदन करूया.
मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठाच्या समोर आसनस्थ व्हावं. धन्यवाद.